नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता प्रेरणा अण्णा केदारच्या हातातून चावी हिसकावून घेते आणि दरवाजा उघडू लागते. तेव्हा अण्णा केदार मोठमोठ्याने हसू लागतो. आता रघु मध्ये आलेला असतो. तेव्हा प्रेरणा सांगू लागते की हा माणूस चांगला नाहीये, याने मला इथं दांबून ठेवलं होतं. चल आपण बाहेर जाऊया, हा तुला पण त्रास देईल. तेव्हा रघुही हसू लागतो. तेव्हा प्रेरणा त्याला म्हणते, अरे असं काय करतोय, मी काय सांगतेय तुला कळतंय का? ऐक माझं, आपण इथून पटकन जाऊया, हा माणूस खूप वाईट आहे. तेव्हा रघु तिला जोरात ढकलतो आणि म्हणतो, एक गप्प बस. त्यामुळे आता प्रेरणाला धक्का बसतो आणि ती पुन्हा रघुला म्हणू लागते, अरे रघु तू काय करतोयस हे? मी बहीण आहे ना तुझी आणि तू माझा भाऊ. आता अण्णा केदार आणि रघु दोघंही मोठमोठ्याने हसू लागतात. आता रघु प्रेरणाला म्हणत असतो, कोण भाऊ आणि कुणाचा भाऊ? मी कुणाचा भाऊ भिऊ नसतो. आता तो अण्णा केदारकडे हात दाखवत प्रेरणाला म्हणू लागतो की मी यांचा माणूस आहे. हे ऐकल्यानंतर आता प्रेरणाला मोठा धक्का बसलेला असतो. तरीही प्रेरणा रघुला म्हणत असते की तू असं का बोलतोयस, तू आमच्या इथे काम करतो ना, माझ्या आणि अजित सरांच्या कॅफेमध्ये. त्यावर रघु म्हणू लागतो की नाही, मी यांचा माणूस आहे आणि यांच्या सांगण्यावरून मी तुमच्या कॅफेत काम करत होतो. आता प्रेरणाला खूप राग आलेला असतो आणि ती रघुच्या खानकन कानाखाली लावते. ते बघितल्यानंतर अण्णा केदार आता उठून बसतो. प्रेरणा रघुला म्हणू लागते, तुला लाज कशी वाटत नाही? अरे विसरलास का, तुझी आई आजारी असताना आम्ही तुला पैशांची मदत केली होती. तेव्हा रघु म्हणतो, कोणाची आई? मला तर आईच नाहीये. तेव्हा तो म्हणतो, ते पैसेही मी यांच्या सांगण्यावरून लादले होते आणि तुम्ही जेवढे पैसे देतात ना त्यापेक्षा तिप्पट पैसे मला हे देतात. मग तूच सांग आता मी कुणासाठी काम करेल? तेव्हा प्रेरणा म्हणते, तू खोटं बोलतोयस. तेव्हा रघु म्हणतो, ते खोटं होतं, हे जे चालू आहे हे खरं आहे. मी यांचाच माणूस आहे आणि मी यांच्या सांगण्यावरून किती दिवसापासून तुमच्या कॅफेमध्ये काम करतोय. आता प्रेरणा रघुची कॉलर पकडत म्हणू लागते, का केलंस तू असं? तेव्हा रघु तिला बाजूला सरकवत म्हणतो, एक गप्प बस. एकदा सांगितलेलं कळत नाही का? किती वेळा सांगू की मी यांचाच माणूस आहे? आता प्रेरणाला सगळ्या काही गोष्टी लक्षात आलेल्या असतात. त्यामुळे ती तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे रघु तिला अडवतो. तितक्यात अण्णा केदारही लगेचच तिथे येतो आणि रघुला म्हणू लागतो की रघु, अरे रघु शांत हो. पुढे तो रघुच्या गालाला हात लावत म्हणतो की लई जोरात बसली का तुझ्या? माझ्या पण अशीच बसली होती लग्नाच्या वेळेला. या प्रेरणाचा हात लई लागतो, मला माहीत आहे. बिचाऱ्या रघुचे मऊ मऊ गाल लाल करून टाकले. तेव्हा रघु गालाला हात लावत प्रेरणाकडे रागात बघू लागतो. आता रघु अण्णा केदारच्या पाया पडतो. तेव्हा अण्णा केदार त्याला विचारू लागतो की मी सांगितलेलं बाहेरचं काम केलंस का तू नीट? तेव्हा तो म्हणतो, सगळं व्यवस्थित करतोय, तुम्ही अजिबात काळजी करू नका. असं म्हणून त्याने आणलेली साडी तो अण्णा केदार जवळ देतो. अण्णा केदार साडी बघत म्हणतो की रघु एकदम भारी काम केलंस तू. आता तो रघुला बाहेर जायला सांगतो. रघु जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा प्रेरणाही तिथून जाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आता अण्णा केदार प्रेरणाला अडवतो आणि दरवाजा लावून घेतो आणि रघुला बाहेरून लॉक करायला सांगतो. तेव्हा रघु बाहेरून म्हणतो की मी असं लॉक लावतो की सगळ्यांना वाटलं पाहिजे की हे दोघं नवरा बायको बाहेर गावी गेले असतील. आता अण्णा केदार रघुने आणलेली साडी प्रेरणाला देत म्हणतो की जा आणि ही साडी नेसून ये. तेव्हा प्रेरणा त्याला नाही म्हणू लागते. तेव्हा तो तिला अजितला वरती पाठवण्याची धमकी देतो. त्यामुळे आता प्रेरणाचा नाईलाज होतो आणि ती साडी घेऊन रडत रडत आत जाते. आता इकडे पुष्पाने दिलेला चहा पिल्यानंतर वल्लरीला अचानकच झोप लागते. काही वेळाने जेव्हा तिला जाग येते तेव्हा तिचं डोकं जड पडलेलं असतं. तेव्हा ती विचार करू लागते की मला आज असं का होतंय? तितक्यात पुष्पा तिथे येते आणि तिला विचारू लागते, वल्लरी काय होतंय आणि आज दोघंही एवढे का झोपलात? पुढे ती म्हणू लागते, बाहेरून जाऊन आलात ना, थक. असं म्हणून पुष्पा तिथून जाते. पण वल्लरीला इकडे मात्र झोप सुधरत नसते. तेव्हा मनोज तिला विचारू लागतो की वल्लू तुला काय होतंय? तेव्हा ती म्हणते, काहीच नाही. आता दोघंही जेवणासाठी येतात. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की मी यांचं ताट घेऊन येते. तेव्हा पुष्पा म्हणते, नाही नको, मी आणते. असं म्हणून ती आत जाते आणि मनोजच्या भाजीत पावडर मिक्स करते. आता पुष्पा येते आणि मनोजला म्हणते की भाऊजी खा. तेव्हा
वल्लरी तिला म्हणते, वहिनी माझं एक काम कराल का? तेव्हा पुष्पा विचारू लागते की काय? तेव्हा ती म्हणते, माझा फोन आत राहिलाय, तो जरा आणता का? तेव्हा पुष्पा तिच्यावर ओरडत म्हणते, वल्लरी लहान आहेस का तू? जेवताना कशाला हवाय तुला मोबाईल? त्यावर वल्लरी म्हणते की माझे काही इम्पॉर्टंट मेल येणार होते, ते चेक करायचे. आणि ती स्वतःच उठून मोबाईल घ्यायला जाऊ लागते. तेव्हा पुष्पा म्हणते, अगं तू बस, असं भरल्या ताटावरून उठू नको. आता पुष्पा जेव्हा तिथून जाते तेव्हा वल्लरी पटकन मनोजचं ताट तिला आणि तिचं ताट मनोज समोर ठेवते. तेव्हा मनोज तिला विचारू लागतो की असं का केलं? त्यावर वल्लरी त्याला म्हणते, काही नाही, तुम्ही जेवा. तितक्यात पुष्पा वल्लरीचा मोबाईल घेऊन येते. आता इकडे प्रेरणा रडत रडत साडी नेसते. तेव्हा अण्णा केदार तिला आवाज देऊ लागतो, ए प्रेरणा, आवरलं का ग? मस्त लिपस्टिक लाव, काजळ लाव, पावडर लाव, सुंदर दिसली पाहिजे. आता तो आवाज देतो तेव्हा प्रेरणा बाहेर येते. तिला पाहून अण्णा केदार म्हणू लागतो की माझी प्रेरणा साडीत किती सुंदर दिसते. आता तो तिचे हात धरून तिला खाली बसवतो. तेव्हा प्रेरणा जरा बाजूला बसते. तेव्हा तो तिला म्हणू लागतो, अशी लांब लांब का बसते? असं म्हणून तो आता तिच्या जवळ जाऊन बसतो. आता अण्णा केदार प्रेरणाच्या डोक्यावर त्याच्या हाताने पदर ठेवत म्हणतो की बाईच्या जातीने कसं असा पदर घेतला पाहिजे. आता माझी प्रेरणा किती सुंदर दिसते, आता चल नाव घे. तेव्हा प्रेरणा त्याला म्हणू लागते, नाव घ्यायला मी तुझी बायको नाहीये. तेव्हा तो म्हणतो, होणार तर आहेस ना, आता नाव घेतेस का अजितला व्हिडिओ सेंड करू? असं तो पुन्हा तिला ब्लॅकमेल करू लागतो. पुढे तो तिला उभं राहा असं म्हणतो, पुन्हा खाली बस असं म्हणू लागतो आणि मोठमोठ्याने हसू लागतो. आता बिचारा प्रेरणाला त्या अण्णा केदारच्या तालावर नाचावं लागतं. आता अण्णा केदार म्हणत असतो की गोल फिर. तेव्हा प्रेरणा गोल फिरते. पुन्हा तो म्हणतो की आता खाली बस. तेव्हा प्रेरणा जमिनीवर बसते. आता अण्णा केदार प्रेरणाची मजा घेत असतो, जणू काही तो तिचा सूडच घेत असतो. आता प्रेरणाला सहन न झाल्यामुळे ती त्याला विनवण्या करत म्हणते की तू असं का वागतोयस, त्यापेक्षा मला मरू दे. तेव्हा अण्णा केदार तिला म्हणू लागतो, सारखं मरायच्या गोष्टी का करतीये? एवढ्या लवकर काही गरज नाहीये, अजून आपलं लग्न व्हायचंय आणि तू पण त्याआधी मला लेकरू दे. पुढे तो तिला म्हणतो, आता रडणं थांबव आणि आता मला हसून दाखव. तेव्हा बिचारी प्रेरणा रडत रडत हसू लागते. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.